श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 18 डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष अमावस्या. मार्गशीर्ष महिना म्हणजे महालक्ष्मीच्या कृपेचा महिना. यंदा 18 डिसेंबर रोजी एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा गुरुवार आणि अमावस्या तिथी. यामुळे लोकांच्या मनात प्रश्न आहे की या दिवशी पूजा करावी की नाही, उद्यापन करावे का. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धर्मशास्त्रानुसार अचूक माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे, त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच अखंड लक्ष्मी तुमच्या घरात कायम राहावी यासाठी 3 विशेष पदार्थ आणि उपाय देखील आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिखायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. मार्गशीर्ष महिन्याला महालक्ष्मीची पूजा किंवा उद्यापन करावे की नाही? बघा, या दिवशी तुम्ही निश्चितपणे महालक्ष्मीची पूजा आणि उद्यापन करू शकता. मार्गशीर्ष गुरुवार व्रत नेहमी सूर्योदयापासून सुरू होते. पूजेची विधी, कथा आणि आरती साधारणपणे सकाळीच केली जाते. काही ठिकाणी संध्याकाळी जी पूजेची विधी आहे तर ते केले जातात. अमावस्या तिथी काही वेळा सूर्योदयानंतर सुरू होते किंवा खूप उशिरा सुरू होते. म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी गुरुवारची तिथी प्रभावी असते. तुम्ही नेहमीप्रमाणे पूजेची मांडणी करावी, व्रतकथा वाचावी, आरती करावी. जर हा शेवटचा गुरुवार असेल तर उद्यापन देखील याच दिवशी करावे. यामुळे व्रताच्या फळावर कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाही. कारण तुम्हाला माहितीच असेल की आपण लक्ष्मीपूजनसारखा इतका मोठा दिवस जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी साजरा करत असतो. अमावस्या ही वाईट अजिबात नसते. फक्त या दिवशी नकारात्मक शक्ती ज्या आहेत ना तर त्या जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे जितकी सेवा आपल्याला आपल्या घरामध्ये करता येईल तितकी करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो. गुरुवार, मार्गशीर्ष आणि अमावस्या हे दोन्ही योग एकत्र आल्याने हा दिवस अत्यंत प्रभावी ठरतो. अमावस्येला पाटी उठून तीर्थक्षेत्राच्या पाण्याने किंवा गंगेचे जल मिसळलेल्या पाण्याने स्नान करा. गुरुवारी नेहमीप्रमाणे महालक्ष्मीचे आवाहन, पूजा, व्रतकथा वाचावी. अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते. त्यामुळे दुपारच्या वेळेत पितरांचे तर्पण, पाणी अर्पण करणे आणि ब्राह्मणांना दान द्यावे. यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि घरात सुखशांती येते. या दिवशी गरजू व्यक्तींना किंवा मंदिरात धान्य, वस्त्र, दक्षिणा किंवा महालक्ष्मी व्रताचे पुस्तक दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीला दिवा लावावा. उद्यापन करत असाल तर सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांना महालक्ष्मीची पुस्तकं भेट द्यावी. शक्य असल्यास अमावस्येच्या दिवशी दूरचा प्रवास टाळावा. मनात कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार किंवा इतरांविषयी वाईट बोलणे टाळावे. अमावस्येला केस कापणे, नख कापणे किंवा दाढी करणे टाळावे. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी फणस हे फळ चुकूनही खाऊ नये किंवा फणसाची भाजी चुकूनही बनवू नये. हे 3 पदार्थ नैवेद्य बनवून खाल्ल्यास माता लक्ष्मीची अखंड कृपाही आपल्यावरती होत असते. त्याचबरोबर या दिवशी दुहेरी योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. गुरुवार प्लस अमावस्या असल्यामुळे देवी लक्ष्मीची सेवा विशेष फलदायी ठरते. देवी लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा कमळघाट्याची माळा अर्पण करा. पूजेच्या वेळी श्रीसूक्तमचा अवश्य पाठ करा. यामुळे लक्ष्मी घरात स्थिर राहते. अमावस्येला पिंपळाच्या झाडामध्ये पितर आणि देवता वास करतात. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यास लक्ष्मी आणि विष्णू दोघांची कृपा प्राप्त होते. तुमच्या घरी शालिग्राम असल्यास त्यांची तुळशीसह पूजा करा. विष्णू जिथे असतो तिथे लक्ष्मी आपोआप वास करते. तर 18 डिसेंबर हा मार्गशीर्ष गुरुवार आणि अमावस्येचे योग खूप महत्त्वाचा आहे. मनात कोणत्याही शंका न ठेवता भक्तीने महालक्ष्मीची पूजा करा. पितरांना तर्पण द्या. सांगितलेल्या पद्धतीने देवी लक्ष्मीची सेवा करा. आणि त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे. त्यामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या घराची फरशी पुसणार आहोत ना तर त्या पाण्यामध्ये हळद, मीठ, गोमूत्र टाकून फरशी आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. यामुळे ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्याचबरोबर या दिवशी काहीतरी दान आवर्जून करा. मग तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, गोदान जे तुम्हाला यथाशक्ती तुमच्या सामर्थ्याने दान करता येईल ते दान करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करा. आपल्याच घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल मिसळून तुम्हाला स्नान करायचं आहे. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाला आणि भगवान विष्णूंना समर्पित असतो.
त्यामुळे या दिवशी घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर गजेंद्र मोक्ष स्तोत्र या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचं पठण आवर्जून करा. आपल्या उंबरठ्यावरती देवी लक्ष्मीची पावलं जी आहे तर त्याची रांगोळी काढा. आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधा आणि माता लक्ष्मीचं व्यवस्थितपणे स्वागत करा. संध्याकाळी पूजा करून व्यवस्थितपणे उद्यापन करा. ज्यांना संध्याकाळी टाईम नसेल त्यांनी सकाळी उद्यापन केलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे तर त्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायच्या असतात. या गोष्टी ज्यावेळेस आपण अमावस्येला करतो त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच आपल्याला होत असतात. आता त्यानंतर हा जो प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. बघा, मग आपण काय करतो? खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही त्या कष्टाचं, मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही. घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. सतत घरामध्ये अडचणी, अडथळे आणि भांडणं जी आहे तर ती होत असतात. आणि ज्यावेळेस अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी आपल्याजवळ हे तिथी येतात त्यावेळेस आपल्याला घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे दोष जे आहे तर ते जाणवत असतात. आणि त्यामुळेच या सर्व गोष्टींपासून आपल्याला जर दूर व्हायचं असेल तर त्यासाठी या छोट्या छोट्या उपाय, छोटे छोटे सेवा मनामध्ये कुठेही किंतु परंतु न ठेवता जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो. लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावरती राहण्यासाठी हा प्रभावी उपाय आवर्जून करा. आपल्याला कोणता उपाय करायचा आहे? तर आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी हे 3 पदार्थ जे आहे तर त्यातला कोणताही एक पदार्थ तुम्ही जो आहे तर तो बनवून देवीला नैवेद्य दाखवून घरामध्ये खायचा आहे. यामुळे नक्कीच तुमच्या सर्व अडचणी ज्या आहे तर त्या दूर होतील. तर आता कोणते 3 पदार्थ आहे तर ते आपण बघूया. त्यामध्ये सर्वात पहिला जो पदार्थ आहे ते म्हणजे खीर. तांदूळ आणि गूळ साखर जे गोड पदार्थ लक्ष्मीला प्रिय असतात. तांदूळ हा अक्षय धान्याचा स्तोत्र आहे. खीर बनवून नैवेद्य दाखवल्यास धनधान्याची वृद्धी होते. गूळ आणि साखर जे आहे तर ते शुक्राचे प्रतीक मानलं जातं आणि खीर बनवल्यामुळे शुक्र आणि देवी लक्ष्मीची जी युती आहे तर ते तयार होऊन आपल्या कुंडलीमधील पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. त्यानंतर पुढचं म्हणजे गोड शिरा करा, म्हणजेच रव्याचा प्रसाद. गुरुवारी दत्तगुरूंचा वार आहे. शिरा बनवण्याची आणि तो वाटण्याची प्रत आहे. शिरा बनवून महालक्ष्मी आणि विष्णूला नैवेद्य दाखवावा. यामुळे घरातून दरिद्रता दूर होते. त्यानंतर तिसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे हरभऱ्याचे म्हणजेच चण्याची उसळ. देवी लक्ष्मीला हरभऱ्याचे दाणे प्रिय आहेत. हरभऱ्याची सात्विक उसळ जिरे न वापरता नैवेद्याला बनवल्यास घरात धान्याची कमतरता कधीच भासत नाही. शक्य असेल तर कांदा लसूण नाही घातला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हे 3 पदार्थ, पहिला म्हणजे खीर, दुसरा आहे गोड शिरा आणि तिसरा आहे हरभरे म्हणजे चण्याची उसळ. तर हे 3 पदार्थ जे आहे तर ते बनवून खाल्ले तर नक्कीच आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहे, दुःख आहे, संकट आहे तर ते आपल्याला दूर होताना दिसून येईल. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये सेवा करा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे उपाय सांगितलेले आहे तेही करा. हे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य सर्वात प्रथम देवीला दाखवा. सकाळी करा, संध्याकाळी करा, जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.